नगरसेविका प्रीती साठम यांनी दिलेल्या माहितीनुसार महापौरांचा बंगला गेली तब्बल 4 वर्ष बंद पडून होता। त्यामुळे त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे। काही दिवसांपूर्वी भाजपचे सभागृह नेते गणेश खडकर यांनी या बंगल्याची पाहणी केली, तेव्हा आतली अवस्था पाहून सगळ्यांनाच धक्का बसला। फर्निचरला वाळवी लागली आहे, पंखे लाईट सगळं खराब झालंय आणि संपूर्ण बंगला वाळवीनं पोखरल्याचं दिसतंय। देखभालच झाली नाही म्हणून ही वेळ आली असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला। ही वास्तू जवळजवळ 4 वर्षापासून बंद पडलेली आहे। तिथे वाळवी लागलेली आहे, लाद्या निघालेल्या आहेत, सगळंच त्याची म्हणजे अवस्था बिकट आहे। जर 4 वर्ष बंद पडलेली होती, ह्याच महानगरपालिकेने ज्या 4 वर्षात त्याचा देखभाल आणि त्याची दुरुस्ती केली असती तर कदाचित हे आता करावं लागलं नसतं। आणि महापौर बंगला असू दे, आयुक्तांचा बंगला असू दे किंवा आणखीन इतर हेरिटेजच्या वस्तू असू दे, हे महानगरपालिकाच करते ह्याची देखभाल आणि दुरुस्ती। हे वेळोवेळी करायला हवी होती, कारण ही यामुळे काय हा इतका जो खर्च आहे तो झालाही नसता कदाचित। त्यांना काय विषय राहिला नाही, त्यामुळे ते कधी मेयरच्या बंगल्यावर जातात, त्याच्या खर्चावर जातात। अरे मेयर आपल्या मुंबईची शान आहेत, पहिले प्रतिनिधी आहेत। तर मेयरला जर तिकडे कोणी फॉरेन डेलिगेट्स आले तर ते फॉरेन डेलिगेट्स कोणाकडे जाणार, ते कुठल्या परिस्थितीमध्ये ते आपले घरमध्ये राहतात ते बघणार ना। त्याच्यावरून पूर्ण मुंबईचं मापदंड ते करणार आहेत। तर त्या प्रकारच्या क्वालिटी आणि व्यवस्था तिकडे राहायला पाहिजे। त्यामुळे जर हा मेंटेनन्सचा कॉस्ट जर ऍडमिनिस्ट्रेशनने केला नाही तर ते त्यांनी केला आहे। महापौरनी नाही सांगितलं त्यांना की असं आम्हाला कॉस्ट करून द्या।